Welcome and very good morning to all of you. Our next point of commerce paper first, it is a commerce aids to trade. व्यापार करताना व्यवसाय करत असताना त्याला त्या रिलेटेड असणारे त्या अनुषंगाने आवश्यक असणारे इतर सगळ्या सुविधा किंवा साधनं त्याला म्हटलं जातं एड्स टू ट्रेड. टू फॅसिलिटेट buying and selling of goods, several other activities required to be performed. It provides support to trading activities. Hence, they also called auxiliary to trade. These includes the following. कुठल्या प्रकारची वस्तू खरेदी किंवा विक्री करायची असेल किंवा सेवा आपल्याला विकत घ्यायची असेल किंवा दुसऱ्या व्यक्तीला पुरवायची असेल तर त्यासाठी लागणाऱ्या त्या संबंधित सगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज या सगळ्या एड्स टू ट्रेडमध्ये येतात. म्हणजे कुठल्या कुठल्या ॲक्टिव्हिटी असतील. फर्स्ट वन इज अ ट्रान्सपोर्टेशन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट ऑक्झिलरी टू ट्रेड. इट हेल्प्स ट्रेड बाय फॅसिलिटिंग द मुवमेंट ऑफ गुड्स फ्रॉम वन प्लेस टू अनदर. एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी आपल्याला वस्तू न्यायच्या असतील त्यासाठी ट्रान्सपोर्ट ही सगळ्यात जास्त महत्त्वाची भूमिका बजावते. ट्रान्सपोर्ट क्रिएट्स प्लेस युटिलिटी. त्याच्यामध्ये काय होतं की जागेची उपयुक्तता त्या वस्तूची निर्माण होते. ज्या ठिकाणी वस्तू बनवलेली असेल त्या ठिकाणी ती वस्तू विकली जात नसेल मग ज्या ठिकाणी ती विकली जाणार आहे त्या ठिकाणी पोहोचणं जास्त गरजेचं असतं तर त्या वस्तूला किंमत मिळते. इन अदर वर्ड्स इट रिमूव्स द प्रॉब्लेम ऑफ डिस्टन्स. फॉर एक्झाम्पल रोड, रेल्वे ट्रान्सपोर्ट, वॉटर ट्रान्सपोर्ट, एअर ट्रान्सपोर्ट हे सगळे ट्रान्सपोर्टचे प्रकार आपल्याला बघायला मिळतील. म्हणजे व्यवसाय करायचा असेल तर व्यवसायासाठी ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला गरजेच्या आहेतच. त्या दृष्टिकोनातून हे महत्त्वाचं आहे. देन वेअरहाऊसिंग. Warehousing refers the storage of goods which are generally produced on large scale. ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती वस्तू तयार केल्या जातात, मोठ्या प्रमाणावरती उत्पादन केलं जातं. इन अँटिसिपेशन ऑफ डिमांड. ज्या पद्धतीने डिमांड असेल त्या पद्धतीने त्या वस्तू बनवल्या जातात. दस वेअरहाऊसिंग क्रिएट्स टाइम युटिलिटी. याच्यामध्ये वेळेची उपयुक्तता आपल्याला विचार करावी लागेल. कारण की आता कोविड-19मध्ये मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मास्क, सॅनिटायझर, साबण ह्या वेगळ्या गोष्टी मोठ्या प्रमाणावरती विकल्या जातात. लोक आपल्या सेफ्टी किंवा सुरक्षा दृष्टिकोनातून ह्या सगळ्या गोष्टी मोठ्या प्रमाणावरती वापरायला लागलेल्या आहेत. प्रत्येकाच्या हातामध्ये आपण समजा बघितलं तर शहरामध्ये किंवा गावामध्ये जो बाहेर फिरणारा व्यक्ती असेल प्रत्येकाकडे मास्क आपल्याला दिसतं. ते कंपल्सरीच आहे गव्हर्नमेंटने केलं. त्याच्याबरोबर सॅनिटायझरची बॉटल असते, हँडवॉश ठेवलेला असतो, देन गरम पाण्याची बॉटल आपल्या जवळ ठेवलेली असते. मग ह्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या आत्ता मिळणं गरजेचं आहे. भले 4 वर्षानंतर त्या ठिकाणी त्या गरजेच्या असतील तर मिळतील पण आत्ता गरज आहे ना मग आत्ता त्या वस्तू मिळायला पाहिजे. So it also insurance price stability as to supply always respond to demand. म्हणजे ज्या पद्धतीने मागणी असेल त्यापर्यंत त्या ठिकाणी ती वस्तू पोहोचवली जाते. त्यासाठी वेअर हाऊसिंग सगळ्यात जास्त गरजेचं आहे. देन बँकिंग प्रोव्हाइड्स सेफ, इफिशियंट अँड कन्व्हिनियंट मोड ऑफ पेमेंट फॉर गुड्स इन इनलँड ट्रेड. तुम्हाला जर आपल्या देशामध्ये किंवा बाहेरच्या देशामध्ये वस्तू विकायच्या असतील, खरेदी करायच्या असतील म्हटलं त्यांनी इन इनलँड ट्रेड ॲज वेल ॲज फॉरेन ट्रेड. म्हणजे आपल्या देशामध्ये किंवा भारताच्या बाहेर समजा वस्तू खरेदी विक्री करायच्या असतील तर त्या दृष्टिकोनातून बँकिंग सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे. बँकिंग हेल्प्स बिझनेस ऑर्गनायझेशन टू ओव्हरकम द प्रॉब्लेम ऑफ फायनान्स बाय लेंडिंग मनी ॲज अँड व्हेन रिक्वायर्ड. म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला गरजेची असेल, जेव्हा गरजेची असेल त्यावेळी त्या ठिकाणी बँक तुम्हाला फायनान्स करू शकते. इनफॅक्ट बँकिंग इज द लाईफलाईन ऑफ बिझनेस. व्यवसायाची जीवनवाहिनी म्हटलेलं आहे बँकिंगला. कारण की बँकिंगच्या क्षेत्रामध्ये समजा आपण गेलो तर व्यवसाय म्हटला की पैसे ठेवणे, पैसे काढणे, बँकेला कर्ज देणे, इतरांचं पेमेंट करणे, इतरांकडून पेमेंट येणे ह्या सगळ्या गोष्टी बँकेने मार्फत केल्या आहेत. सो बिझनेसच्या दृष्टिकोनातून बँकिंग सर्व्हिस सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे. देन Insurance is an important aid to business and commerce. It reduces the problem of risk. प्रत्येक प्रकारच्या बिझनेसमध्ये तुम्हाला माहिती आहे की धोका असतो. मग हा धोका कमीत कमी कोण करतं तर इन्शुरन्स सेक्टर धोका कमी करतं. मग इन्शुरन्स कुठले उतरले जातात तर रिस्क अँड अनसर्टनिटीज इनविटेबल इन द फील्ड ऑफ बिझनेस. धोका आणि चढ उतारपणा व्यवसायामध्ये हा कायमस्वरूपी असतो. याला इन्व्हिटेबल म्हटलेला म्हणजे आमंत्रितच असतो तो. त्याशिवाय बिझनेस पूर्ण जाऊ शकत नाही. रिस्क मे बी ड्यू टू फायर, थेफ्ट, ॲक्सिडंट, एनी अदर नॅचरल क्लायमेट. इन्शुरन्स इज बेस्ड ऑन द प्रिन्सिपल ऑफ पुलिंग ऑफ रिस्क. म्हणजे कुठल्या पद्धतीने त्या ठिकाणी धोका उद्भवला तर त्यासाठी आपल्याला त्याच्यापासून संरक्षण मिळू शकतं. सो इम्पॉर्टंट फॅक्टर आहे बिझनेसच्या दृष्टिकोनातून. देन संप्रेषण. कम्युनिकेशन मीन्स ट्रान्समिशन ऑफ इन्फॉर्मेशन, आयडिया, ओपिनियन एटसेट्रा. कुठल्या प्रकारची माहिती असेल, कुठल्या प्रकारची कल्पना असेल, कुठल्या प्रकारची मतं असतील तर ती मांडणं किंवा ती समोरच्यापर्यंत पोहोचवणं हे कम्युनिकेशनमध्ये येतं. बिटवीन 2 or more पर्सन, 2 किंवा 2
पेक्षा अधिक जास्त व्यक्ती असतील तर. कम्युनिकेशन मे बी 2 टाइप्स, इंटरनल अँड एक्सटर्नल. अंतर्गत कम्युनिकेशन असतं आणि बहिर्गत कम्युनिकेशन असतं. इंटरनेट कम्युनिकेशन refers to transmission of information by one person to another person within the organization. आता या ठिकाणी स्पेलिंग मिस्टेक आहे, इंटरनल पाहिजे, इंटरनेट झालं आहे. इंटरनल कम्युनिकेशन रेफर्स टू ट्रान्समिशन ऑफ इन्फॉर्मेशन बाय वन पर्सन टू अनदर पर्सन विदिन द ऑर्गनायझेशन. म्हणजे एकाच संस्थेमध्ये, एकाच कंपनीमध्ये जर समजा एखादी माहिती एकाकडून दुसऱ्याकडे आपल्याला पाठवायची असेल तर त्यावेळी त्याला म्हटलं जातं इंटरनल कम्युनिकेशन, अंतर्गत संप्रेषण. देन एक्सटर्नल कम्युनिकेशन रेफर्स टू ट्रान्समिशन ऑफ इन्फॉर्मेशन बाय पर्सन्स टू अदर आउटसाइड द ऑर्गनायझेशन. फॉर एक्झाम्पल ट्रेडिशनल फॉर्म, म्हणजे तुम्हाला बिझनेसच्या बाहेर समजा कम्युनिकेशन करायचं असलं त्यासाठी असणारं कम्युनिकेशन त्याला म्हटलं जातं एक्सटर्नल कम्युनिकेशन. हे कुठल्या पद्धतीने गेलं जातं बघा, फेस टू फेस कम्युनिकेशन आलं, टेलिफोन आलं, पोस्टल मेल आलं, म्हणजे पारंपरिक पद्धतीने समोरासमोर बोलणं, फोन करणं, पोस्टल मेल करणं. देन मॉडर्न फॉर्म कुठले आहेत बघा, टेलेक्स, टेलिग्राफ, ईमेल, टेलिकॉन्फरन्स, व्हिडिओ कॉन्फरन्स एक्सेट्रा. म्हणजे बरेच प्रकार याच्यामध्ये आपल्याला आता बघायला मिळतील. त्याच्यामुळे कम्युनिकेशन सुद्धा बिझनेसमध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट आहे, कारण कम्युनिकेशन झाल्याशिवाय बिझनेस हा पूर्णच होऊ शकत नाही. देन मर्कंटाईल एजंट्स. मर्कंटाईल एजंट्स म्हणजेच काय, तर व्यवसाय करण्यासाठी असणारे जे मध्यस्थ असतात किंवा दलाल लोक असतात त्याला म्हटलं जातं मर्कंटाईल एजंट्स, म्हणजे व्यापार करण्यासाठी आवश्यक असणारी व्यक्ती. मर्कंटाईल एजंट्स आर मिडलमॅन हू फ्रॉम अ लिंक बिटवीन द बायर्स अँड सेलर्स. म्हणजे वस्तू खरेदी करणारा खरेदीदार आणि विक्रेता या दोघांमध्ये असणारी लिंक जी असते ती मिडलमॅनची लिंक मर्कंटाईल एजंट्स पूर्ण करतात. दे फॅसिलिटेट द प्रोसेस ऑफ डिस्ट्रीब्युशन ऑफ गुड्स. वस्तू वितरण करण्याचं काम त्या ठिकाणी यांच्यामार्फत केलं जातं. मर्कंटाईल एजंट डू नॉट कॅरी बिझनेस इन देअर ओन नेम. मर्कंटाईल एजंट कधीही कुठल्या पद्धतीने स्वतःच्या नावाने बिझनेस कॅरी करत नाही. फॉर एक्झाम्पल फ्लिपकार्ट असेल, अमेझॉन असेल, स्नॅपडील असेल. आता तुम्हाला माहिती आहे की मोठ्या प्रमाणावर त्याच्यावरती ऑफर्स सुरू आहेत. अमेझॉनवरती फॅशनचे ऑफर सुरू आहेत, फ्लिपकार्टवरती सुरू आहेत. मग ह्या फ्लिपकार्ट, अमेझॉनवरती ज्या वस्तू आपण मागवतो ह्या मर्कंटाईल एजंटकडून त्या ठिकाणी आपल्या मार्फत येत असतात. मग हा मर्कंटाईल एजंट फ्लिपकार्ट किंवा अमेझॉन ठिकाणी आपलं नाव वापरू शकत नाही किंवा वापरत नाही, तर तो त्यांच्या नावाखाली आपल्याला त्या वस्तू पाठवत असतो. सो त्याला म्हटलं तर मर्कंटाईल एजंट. आता याच्यामध्ये कोण कोण येतात, तर ब्रोकर्स, कमिशन एजंट, ऑप्शनर्स, लिलाव करणारे व्यक्ती असतील, अंडर रायटर, या सगळ्यांचा मर्कंटाईल एजंटमध्ये समावेश होतो. सो दीज आर द सम इम्पॉर्टंट फॅक्टर्स रिलेटेड टू द बिझनेस फॉर द एड्स टू ट्रेड. व्यापार करण्याच्या दृष्टिकोनातून ह्या सगळ्या गोष्टी सगळ्यात जास्त महत्त्वाच्या आहेत. सो नेक्स्ट पॉईंट ऑफ दिस चॅप्टर इट विल बी डिस्कस इन द नेक्स्ट प्रेझेंटेशन. थँक्यू.